कल्याण विठ्ठलवाडीला जोडणारा वालधुनी ब्रिज, त्या ब्रिजच्या खाली एका साईडला कब्रिस्तान आहे, एका साईडला स्मशान आहे. कित्येक वेळा लोक शॉर्टकट मारण्यासाठी म्हणून जे ब्रिजच्या खालनं जातात ना, ती लोक त्या साईडला कधी भेटतच नाहीत कधी. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. पुण्याच्या नवले ब्रिज बद्दल ऐकलं असशील तू. नवले ब्रिज झाला, होळकर ब्रिज झाला, तसाच एक ब्रिज कल्याणला आहे. कल्याण विठ्ठलवाडीला जोडणारा वालधुनी ब्रिज म्हणून खूप फेमस आहे. म्हणजे त्या ब्रिजविषयी पण गोष्टी बऱ्याच फेमस आहेत, लोकांनी ऐकलेले आहेत. असं म्हटलं जातं की तो ब्रिज हा प्रॉपर एका चुडेलचं घर आहे, कारण त्या ब्रिजच्या खाली एका साईडला कब्रिस्तान आहे, एका साईडला स्मशान आहे. कित्येक वेळा लोक शॉर्टकट मारण्यासाठी म्हणून जे ब्रिजच्या खालनं जातात ना, ती लोक त्या साईडला कधी भेटतच नाहीत कधी परत. म्हणजे त्या आणि एक सर्टन टायमिंग आहे की तिकडे तुला त्या ब्रिज खाली काय नाही काय दिसणार. असं तुझ्यावर आहे, तो टायमिंग तुझा मॅच झाला तर, नाही झाला तर तो नॉर्मल पण आहे. दिवसा ठीक आहे. अनुभव आले, अनुभव म्हणजे तशा स्टोरीज आहेत प्रॉपर की बाबा हे आहे. कित्येक लोकांनी ती गोष्ट कव्हर केलेली आहे त्यामधून, की तो त्या गोष्टींसाठी खूप जास्त फेमस आहे वालधुनी ब्रिज. इवन नवले ब्रिज झाला, होळकर ब्रिज झाला. नवले ब्रिज त्या गोष्टीसाठी फेमस आहे की तिकडे गाडी एक ना एक बंद पडलेली असतेच. ती मध्ये रील्स व्हायरल झालेल्या थोड्याफार. कोण होता, काय होता माणूस, तो माणूस पण मला मिस्ट्रिकल वाटतो कित्येक वेळा. आणि माझी ॲक्च्युली मला तो जाऊन बंद पडत असेल, व्हिडिओ बनवत असेल. अरे म्हणजे मला ती भनकच नाही त्या गोष्टीची. मी एका रात्री रील स्क्रोल करतोय, एक रील आली, एकच म्युझिक, ठरलेलं म्युझिक, काय ते मिस्ट्रीवालं म्युझिक, तो कुठला हा एक्झॅक्टली हेच म्युझिक चालू आहे. एक स्पॉट दिसतोय, गाडी एक बंद पडली, बाजूने गाड्या बिड्या चालल्या. हो ती रील ते पाहिलेलं, त्याच्या अकाउंटवर तेच होतं की तो रोज त्या टायमिंगला त्या स्पॉटला ऑलमोस्ट एक गाडी बंद पडलेली असायची. आणि इट वॉज व्हेरी स्ट्रेंज म्हणण्यापेक्षा ते क्रिपी वाटायचं रात्रीच्या वेळी बघताना ते म्युझिक सकट. आणि लिटरली मला झालं, मी आत्ता कधी त्या अकाउंट शोधायचा प्रयत्न करतो ना, नाही मिळत आहे ते अकाउंट. ते